जय भीम. मी सुधांशु तांबे. सत्यशोधक प्रतिशब्दाच्या यूट्यूब चॅनलवरील सत्यशोधक विंडो सीट या नवीन न्यूज सिरीजच्या पहिल्या भागात पहिल्या एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे. एपिसोड सुरू करण्यापूर्वी पुन्हा एकदा सांगायचं तर विंडो सीटमध्ये आम्ही आठवड्याभरातील घडलेल्या महत्त्वाच्या बातम्या कव्हर करत आहोत. सुरुवातीलाच मराठा आरक्षणाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे मराठा आरक्षणाला ओबीसी संघटनेकडून उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. गेल्याच आठवड्यात मनोज जरांगे पाटील यांनी रायगडाच्या पायथ्याशी पत्रकार परिषद घेत कायद्याची अंमलबजावणी करा, अन्यथा 10 फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा आमरण उपोषण करू अशी घोषणा केली होती. या घोषणेच्या दुसऱ्या दिवशी कुणबी नोंद असलेल्या राज्यातील मराठ्यांच्या सगळे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत सरकारने काढलेल्या त्या मसुद्याविरोधात ओबीसी समाजाकडून बुधवारी 31 जानेवारीला हायकोर्टात आव्हान देण्यात आले आहे. ही याचिका ओबीसी वेलफेअर फाउंडेशनचे अध्यक्ष असल्याचा दावा करणारे मंगेश ससाने यांच्याकडून दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत 3 महत्त्वाचे दावे करण्यात आले आहेत. पहिला म्हणजे मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देऊन सरकार इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला कात्री लावत असल्याचा दावा केला गेला. त्यानंतर मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याची परवानगी देणाऱ्या 2004 पासून 5 सरकारी ठरावांना देखील आव्हान देण्यात आले. आणि तिसरा दावा होता अधिसूचनेमध्ये असलेल्या सगळे सोयरे व्याख्येसंदर्भात. सरकारने काढलेल्या त्या मसुद्यात सगळे सोयरेची जी संविधानात व्याख्या आहे तीच वापरावी, संविधानाच्या बाहेर जाऊन व्याख्या बदलू नये असे यात म्हणण्यात आले आहे. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाबरोबरच महाराष्ट्रात आणखी एक वाद पेटला, तो म्हणजे राज ठाकरे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात. राज ठाकरे अलीकडेच नाशिकच्या दौऱ्यावर गेले होते, तेव्हा त्यांना पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळेस ते म्हणाले, मुख्यमंत्री आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन भेटले, विजयोत्सव साजरा केला, पण विजय नक्की काय मिळाला? आंदोलनाला आलेल्या सामान्य मराठा बांधव भगिनींना काय निर्णय झाला हे कळलं का? आनंद व्यक्त केला तर पुन्हा आंदोलन कशासाठी, असा प्रश्नही त्यांनी जरांगेंना विचारला. पुढे जरांगे पाटील फसले की फसवले गेले या प्रश्नाचे उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले, मराठ्यांनी यावर विचार करावा. मागे एकदा असेच आंदोलन तापले होते, तेव्हा मोठ्या संख्येने मराठी मुंबईत आले होते. ह्या दुसऱ्या मोर्चात देखील तेच झाले. कुणाचा तरी राजकीय अजेंडा आहे म्हणून आपल्याला मोर्चाला नेले जाते, याचा मराठ्यांनी विचार केला पाहिजे. राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर संताप व्यक्त करताना जरांगे पाटील म्हणाले, राज ठाकरे सुपारी घेऊन बोलतात. आरक्षण कसे मिळते तुम्हाला माहीत नाही का? हवे तर राज ठाकरेंनी माझ्या जागी येऊन मराठ्यांचे नेतृत्व करावे. एका दिवसात आम्हाला आरक्षण द्यावे, आम्ही तुमच्या मागे राहतो. ठाकरेंना पैसे पद मिळाले नाही म्हणून त्यांची पोटदुखी होते, असा टोलाही जरांगे पाटलांनी राज ठाकरेंना लगावला. पुढे पाटील म्हणाले, तुमच्या बोलण्याने काही होणार नाही. मराठे आता एकवटलेले आहेत, आरक्षण घेतल्याशिवाय ते मागे हटणार नाही. मराठा आरक्षण आंदोलनामुळे मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद पेट घेऊ लागलेलाच आहे. त्यात आता या वादाला एक नवे वळण आले आहे आणि हे वळण राज्याचे ओबीसी नेते आणि अन्न आणि पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या राजीनाम्यापर्यंत आलेले आहे. हा संपूर्ण विषय असा झाला की सरकारने मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य केल्यापासून छगन भुजबळ सरकारच्या विरोधात भूमिका घेताना दिसत आहेत. भुजबळांच्या या भूमिकेवर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड तसेच आमदार आणि शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी टीका केली. छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी त्यांनी मागणी केली. त्यांचे शब्द असे होते की छगन भुजबळांच्या कमरेत लाथा घालून त्यांना मंत्रिमंडळाबाहेर काढा. मराठा आरक्षणाच्या विरोधात आणि ओबीसी आरक्षणाच्या बाजूने 3 जानेवारीला अहमदनगर येथे ओबीसी आरक्षण बचाव एल्गार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना छगन भुजबळ म्हणाले, सरकारातले विरोधी पक्षातले नेते माझ्याकडून राजीनाम्याची मागणी करत आहेत. त्या सर्वांना स्वपक्षीय सरकारातील लोकांना मला सांगायचे आहे की मी आधीच राजीनामा दिलेला आहे. अंबड येथे 17 नोव्हेंबर रोजी ओबीसी एल्गारची पहिली रॅली झाली. त्याच्या 1 दिवस अगोदरच मी राजीनामा दिलेला आहे, त्यामुळे मला लाथ मारण्याची गरज नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून याविषयी कुठेही वाच्यता करू नका अशी सूचना देण्यात आली. म्हणून मी 2 महिने शांत होतो, परंतु आज माझ्यावर होत असलेल्या सर्व टीकांमुळे मला हे सांगावे लागत आहे. छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याविषयी जेव्हा फडणवीस यांना विचारण्यात आले तेव्हा फडणवीस म्हणाले की आम्ही अजूनही त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही. पुढे नेहमीप्रमाणे विषय टाळत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर हा विषय ढकलत ते म्हणाले, याबद्दलची अधिक माहिती तुम्हाला मुख्यमंत्र्यांकडून मिळेल. राजीनाम्याबद्दल अधिक स्पष्टता देताना छगन भुजबळ म्हणाले की मुख्यमंत्र्यांकडून माझा राजीनामा अजूनही मंजूर झालेला नाही, त्यामुळे मी मंत्रिपदाला चिकटून बसलो आहे असं वाटू नये. मी राजीनामा दिलेला आहे.
तो मंजूर होईपर्यंत मला काम करावं लागणार. सर्व कागदपत्रांवर, फाईल्सवर मला सह्या कराव्या लागणार. मराठा आरक्षणाबद्दल बोलायला गेले तर सर्वच तज्ज्ञांकडून अशी माहिती मिळते की मराठा आरक्षण ही एक किचकट गोष्ट आहे. मराठ्यांना आरक्षण मिळू शकेल, पण त्यात बराच काळ लोटला जाईल. ओबीसी प्रवर्गातून त्यांना आरक्षण दिले तर ओबीसी नेत्यांच्या म्हणण्याप्रमाणे इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला खरंच कात्री बसू शकते. मनोज जरांगे पाटील ज्या प्रकारे आंदोलन करत आहेत ते पाहता शिंदे सरकार त्यांच्या तात्पुरत्या मागण्या पूर्ण करेल, परंतु या मराठा आरक्षणाच्या मागण्या सर्वोच्च न्यायालयात फार काळ टिकतील असे वाटत नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी देखील कायद्याचा नीट अभ्यास करून आंदोलनाच्या मागण्या पुढे ठेवायला हव्यात असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. महाराष्ट्रातील अजून एका मोठ्या बातमीकडे वळताना, येत्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या राजकारणात अजून एक मोठी घटना घडली, ती म्हणजे वंचित बहुजन आघाडी आता महाविकास आघाडीत अधिकृतरित्या सामील झालेली आहे. 25 जानेवारीला महाविकास आघाडीची मुंबईत जागा वाटपाची बैठक झाली. या बैठकीला ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांना देखील आमंत्रण पाठवण्यात आले होते. या बैठकीवर आम्ही एक सविस्तर व्हिडिओ केलेला आहे, तो तुम्ही या आय बटनवर क्लिक करून पाहू शकता. त्यानंतर झालेल्या महाविकास आघाडीच्या 30 जानेवारीच्या बैठकीत ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर स्वतः न जाता वंचित बहुजन आघाडीकडून 2 नेत्यांना पाठवण्यात आले. मीटिंग झाल्यावर महाविकास आघाडीकडून असे सांगण्यात आले की वंचित बहुजन आघाडी आता महाविकास आघाडीत सामील झालेली आहे. परंतु त्याच दिवशी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर एक्सवर पोस्ट शेअर करत म्हणाले की वंचित बहुजन आघाडीच्या उपाध्यक्षांचा अपमान झालेला आहे. त्याचबरोबर त्यांनी पुन्हा एकदा नाना पटोलेंच्या अधिकारावर प्रश्न विचारत नाना पटोले यांना पत्रावर सही करण्याचा अधिकार आहे की नाही हे अजूनही रमेश चेन्नीथाला आणि AICCने स्पष्ट केले नसले तरीही भाजप RSS विरोधात लढणे ही आमची प्राथमिकता आहे. त्यामुळे आम्ही 2 फेब्रुवारीला होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित असू असे सांगितले. पुढे 2 फेब्रुवारीला मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये महाविकास आघाडीची बैठक झाली. त्या बैठकीला प्रकाश आंबेडकर उपस्थित होते. बैठक संपून बाहेर येताना प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्या शैलीत खोचक विधान करत सांगितले की महाविकास आघाडीची इंडिया आघाडी होऊ नये म्हणून आम्ही आता प्रयत्न करू. ताक कितीही थंड असले तरी ते आम्ही फुंकून पिऊ वगैरे वगैरे. जागा वाटपाचा मुद्दा हा दुसऱ्या टप्प्यात घेतला जाईल. पहिल्या टप्प्यात किमान समान कार्यक्रमाचा मुद्दा असणार आहे, ज्यावर आमची निम्मी चर्चा झाली आणि निम्मी चर्चा बाकी आहे. महाविकास आघाडीकडून देखील या बैठकीबाबत सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली असल्याचे सांगण्यात आले. बैठकीत उपस्थित सर्व पक्ष त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत आणि एकत्र काम करून भाजपला पराभूत करायचं ठरवलं असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर देशात जे संविधान विरोधी वातावरण तयार करण्यात आले आहे ते वातावरण शुद्ध करायचे काम एकत्र मिळून करायचे आहे. भाजपला मदत होईल अशी पावले उचलायची नाहीत. प्रकाश आंबेडकरांनी अनेक भूमिका, अनेक सूचना मांडल्या, त्यावर सविस्तर चर्चा करून आम्ही पुन्हा भेटणार आहोत. जागा वाटपाचे काम सुरू आहे. जागा वाटपाचा मुद्दा महत्त्वाचा नाही, भाजपला पराभूत करणं ही आमची प्राथमिकता आहे. महाविकास आघाडीत आता 4 पक्ष एकत्रित आले आहेत आणि ह्या 4ही पक्षांमध्ये कोणताही मतभेद नसल्याचे महाविकास आघाडीकडून सांगण्यात आले आहे. महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी एक्सवरून बाहेर पडून समोरासमोर बैठक केली, ही एक चांगली गोष्ट झाली. जर भाजपला महाराष्ट्रात पराभूत करायचं असेल तर महाविकास आघाडीकडे वंचित बहुजन आघाडीला सामील करून घेण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. कारण ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांकडे दलित बहुजन समाजाची एक गठ्ठा मते आहेत जी भाजपच्या विरोधात महाविकास आघाडीला गरजेची आहेत. त्यामुळे अजूनही जागा वाटपाचा विषय झाला नसला तरी तो लवकरात लवकर सोडवून महाविकास आघाडीतील या 4ही पक्षांनी आता जास्त मतभेद न बाळगता एकत्र येऊन काम केले तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येणे फार कठीण नाही. महाराष्ट्रानंतर आता देशाच्या राजकारणाकडे वळूया. भारताच्या लोकशाही इतिहासाला काळीमा फासणारी ही बातमी झारखंडमधून येत आहे. 31 जानेवारीला झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जमीन घोटाळा प्रकरणी खोट्या आरोपांखाली ईडीकडून अटक करण्यात आली आहे. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एका मुख्यमंत्र्याला अशी अटक करण्यात आली आहे, तीही पुढील 11 महिन्यांमध्ये झारखंडच्या विधानसभा निवडणुका होण्यापूर्वी. हेमंत सोरेन यांनी अटकेआधीच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर लागलीच त्यांच्या कॅबिनेटमधील मंत्री चंपई सोरेन यांनी सरकार स्थापनेचा दावा केला. त्यानंतर 5 फेब्रुवारीला हेमंत सोरेन यांना विधानसभेत येण्याची मंजुरी देण्यात आली. तेव्हा आपल्या भाषणात कारवाईबाबत त्यांनी गंभीर मुद्दे उपस्थित केले. अटकेनंतरही हेमंत सोरेन कुठेही घाबरलेले दिसले नाहीत. उलट अटकेनंतर त्यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर एक बेधडक कविता शेअर केली आहे.
भारतीय जनता पार्टी बिगर जी राज्य आहेत त्या राज्यातले सर्व मुख्यमंत्री पदाधिकाऱ्यांच्या मागे आता ईडी, सीबीआय किंवा पोलीस लावून त्यांना एकतर पदावरून हटवायचे, त्यांना अटक करायची किंवा त्यांना भाजपमध्ये सामील व्हायला भाग पाडायचे आणि असे करून त्या त्या राज्यात भाजपची सत्ता आणायची असे रडीचे डाव भाजप खेळत आहे। आणि यासाठीच त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल, केरळचे पिंजराई विजयन, तेलंगणाचे रेवंत रेड्डी याचबरोबर अनेक विरोधी पक्षातील नेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावलेला आहे। असे असले तरी झारखंड मुक्ती मोर्चाचे चंपई सोरेन मुख्यमंत्री बनल्याने भाजपचा झारखंडमधील डाव पुरता फसल्याचे दिसून येते। त्यामुळे भाजपने आता सरकार पाडण्याचे हे रडीचे डाव खेळणे बंद केले पाहिजे। सर्वांकडूनच टीका होत असल्याप्रमाणे भाजपने ईडी, सीबीआय सारख्या संस्थांना एक राजकीय हत्यार बनवलेले आहे असे म्हटले जाते। त्याचबरोबर भाजपने आता भारतरत्न पुरस्काराचा देखील आपल्या राजकीय फायद्यासाठी वापर करणे सुरू केले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या एक्स अकाउंटवर लालकृष्ण अडवाणी यांना भारतातला सर्वोच्च पुरस्कार म्हणजे भारतरत्न देण्याची घोषणा केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून 22 जानेवारीला अयोध्यामध्ये श्रीराम मंदिराचे उद्घाटन पार पडले। या उद्घाटन सोहळ्याला काही ठराविक नेते, कलाकार आणि काही मोठ्या मंडळींना निमंत्रण देण्यात आले होते, परंतु या सोहळ्याला भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी उपस्थित नव्हते। नरेंद्र मोदींवर कायमच टीका होत आली आहे की ते भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना मान देत नाहीत। मोदी आणि अडवाणींचा इतिहास आपण जर पाहिला तर अडवाणींनी बऱ्याच वेळेला मोदींची मदत केलेली आहे, अगदी गुजरात हत्याकांडात देखील। परंतु मोदींनी अडवाणींसाठी काय केले असा प्रश्न कायमच विचारला जातो। अशा सर्व प्रश्नांवर टाळे लावण्यासाठी, मोदींकडून ज्येष्ठांचा मान राखला जात नाही अशा विधानांना पूर्णविराम लावण्यासाठी आणि स्वतःचे राजकीय अस्तित्व अधिक मोठे बनवण्यासाठी मोदींनी अडवाणींना भारतरत्न देण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे। ईडी, सीबीआय, देशातील सर्वोच्च पुरस्कार, लोकांच्या धार्मिक भावना अशा प्रत्येक गोष्टींचा वापर मोदी आणि त्यांचा भाजप पक्ष राजकीय फायद्यासाठी करत असतात। परंतु या सर्व पुरस्कार, संस्थांचा वापर भाजप आता इतक्या बेलगामपणे करू लागला आहे की विरोधकांबरोबरच सर्वसामान्य जनतेतूनही याला विरोध होऊ लागला आहे। याच आठवड्यात आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून 2024चा बजेट सादर करण्यात आला। परंतु यावर्षी लोकसभा निवडणुका असल्यामुळे केंद्र सरकारने यावर्षी अंतरिम बजेट सादर केला आहे, जो फक्त पुढील 2 किंवा 3 महिन्यांसाठीच असणार आहे। अंतरिम असल्यामुळे ह्या बजेटमध्ये तशा फारशा काही घोषणा करण्यात आल्या नाहीत। बजेटबद्दल आपल्याला डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर यूट्यूबवर बऱ्याच जणांनी यावर व्हिडिओज केले आहेत, ते आपण पाहू शकता। बजेटबद्दल थोडक्यात सांगायचे तर बजेटमध्ये परफॉर्म, रिफॉर्म आणि ट्रान्सफॉर्मवर भर देण्यात आले आहे। यावेळेस बजेटमध्ये नॉर्थ ईस्टवर भर देण्यात असल्याचे सांगण्यात आले। त्याचबरोबर चाळी झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांसाठी पंतप्रधान आवास योजनेतून 5 वर्षात 2 कोटी घरे बांधणार असल्याची घोषणा देखील करण्यात आली। त्याचबरोबर अनेक उद्योजकांसाठी देखील प्रोत्साहन देण्यात आले आणि तरुण युवा पिढीसाठी काही योजना आणण्यात आल्या आहेत। एपिसोडच्या शेवटी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या बातमीवर येऊया। भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यापासून देशभरात संविधान विरोधी वातावरण तयार करण्याचे काम सुरू झाले असल्याचे आपण पाहत आहोत आणि भाजपच्या एका मंत्र्याकडून महाराष्ट्रात घडलेली ही घटना लोकशाहीला लज्जास्पद वाटेल अशीच आहे। भाजपचे कल्याणपूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर भर पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याची ही बातमी आहे। शुक्रवारी रात्री उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये ही गोळीबाराची घटना घडली। त्यानंतर महेश गायकवाड यांना ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, परंतु त्यांची प्रकृती अजूनही अत्यंत गंभीर आहे। ही घटना जमिनीच्या वादातून घडली असल्याचे म्हटले आहे। अजून एक अशीच घटना घडली ती पुण्यातील ललित कला केंद्रात रामलीला करणाऱ्या कलाकारांवर एक व्यंगात्मक नाटक सुरू होते। ह्या नाटकातल्या कलाकारांवर अभाविपच्या विद्यार्थ्यांकडून मारहाण करण्यात आली। या मारहाणीत 8 कलाकार जखमी झाल्याचे बोलले जात आहे। या दोन्ही घटनांमध्ये गोळीबार करणारे, विद्यार्थ्यांना मारहाण करणारे भाजपशी संबंधित आहेत। एक आहे भाजपचाच आमदार आणि दुसरी भाजपचीच विद्यार्थी संघटना। भर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करून गणपत गायकवाड म्हणाले की पोलीस काही करत नव्हते म्हणून मला गोळ्या झाडाव्या लागल्या। कायदा सुव्यवस्थेच्या कार्यालयात जाऊन कायद्याच्या रक्षकांसमोर कायदा मोडण्याचा गंभीर अपराध करूनही सरकारकडून अजून गणपत गायकवाडांचा राजीनामा मागितला गेला नाही आहे। संपूर्ण कृत्यावर राज्याचे गृहमंत्री तोंड उघडायला तयार नाहीत।
उलट गणपत गायकवाड मुख्यमंत्री शिंदेंवर 100 कोटी रुपये घेतला असल्याचा आरोप करत आहेत. गोळीबार प्रकरण आणि ललित कला केंद्रातील कलाकारांवर झालेल्या हल्ल्याचे प्रकरण, दोन्ही प्रकरणात महाराष्ट्रातील भाजप पक्ष आणि शिंदे सरकार गुन्हेगारांना कवटाळून त्यांना शिक्षा देण्याऐवजी स्वतःच्या फायद्यासाठी कसे वापरता येईल हे पाहत असल्याचे विरोधकांकडून म्हटले जात आहे. या प्रकरणांमध्ये सरकारवर विरोधकांकडून मात्र जोरदार टीका होत आहे. गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेच्या नियंत्रणेवर देखील प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. गृहमंत्री म्हणून स्वतःची चूक मान्य करून देवेंद्र फडणवीस गृहमंत्री पदाचा राजीनामा देतील का? गणपत गायकवाड यांचा देखील राजीनामा घेऊन त्यांना पक्षातून बेदखल करतील का? असे प्रश्न आता महाराष्ट्रातील विरोधी पक्ष आणि सामान्य जनता विचारू लागली आहे. गणपत गायकवाड यांच्यावर गंभीर गुन्हा दाखल झाला तर शिंदे, फडणवीस, अजित पवार सगळ्यांचेच घोटाळे बाहेर यायला जास्त वेळ लागणार नाही असे म्हटले जात आहे. आता ह्या प्रकरणामुळे शिंदे, फडणवीस, पवार सरकारमध्ये काही उलथापालथ होते की हे प्रकरण देखील कालांतराने बातम्यांच्या मुख्य प्रवाहातून डावलले जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सत्यशोधक विंडो सीटचा हा पहिला एपिसोड आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा. तसेच सत्यशोधक प्रतिशब्दाच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम. मी सुधांशू तांबे.